तुमचा आनंद उत्सव जयंती बियंती दाखवली काय नाव तुमचं? तानाजी बापूराव साळुंखे. आज या ठिकाणी महाराणा प्रताप सिंग यांची या ठिकाणी 485वी जयंती आहे. त्यानिमित्त हे जयंती किती दिवसापासून साजरी करतात तुम्ही? वर्षानुवर्ष करतोय आम्ही बारीक सुरीत, पण ह्यावेळी जरा परवानी जरा मनात घेतलं आज जरा मोठी करावी. त्याच्यामुळं आता आम्ही जे काही DJ वगैरे लावतात लोक, त्याच्यामुळं आम्ही ती अन्नदान करायचा विचार केला आहे. आणि माझी तर इच्छा आहे की जिथं आपण DJ वगैरे लावतोय तिथंही DJ वगैरे नाही लावून की दवाखान्यामध्ये काय फळ फ्रूट वाटावे आणि कुणाला अन्नदान करावं, पुन्हा उपाशी माणसांचं पोट भरावं, ही परंपरा चालू ठेवावी. आजकाल लोक धिंगाणा वगैरे घालतात, त्याच्यात भांडणाचं मूळ होतं. आणि अन्नछत्र एक असं आहे की देवानं प्रसाद दिलेला आहे की ती कुणाच्या मुखात टाकावा, ही आमची इच्छा आहे. आणि आज जी आम्ही जयंती करतोय ही आज आम्ही घिसाडी समाजाचे आहेत की आम्ही घिसाडी समाजाचे इथं आज कवचित लोक आहेत, पण ह्याच्यामध्ये प्रचंड लोकांनी साथ दिली आम्हाला. ह्याच्यात काय राजकीय पक्षांचा या ठिकाणी शिरोमणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग यांची 485वी जयंती. याच्या निमित्त यांचं म्हणजे एक हिंदू राजा, म्हणजे हिंदू धर्म पद्धतीने चालणारा आणि स्वातंत्र्यासाठी लढणारा माणूस होता. त्याच्या निमित्त आता तुम्ही समाजातील ज्या तरुण पिढी आहेत या तरुण पिढीला कुठला संदेश देण्याचा प्रयत्न? हे आता समजावं आपल्याला काय करायचं काय नाही. सनातनी धर्म आहे आपला, आज आपण हिंदुत्व धर्म आहे आपला. या हिंदू धर्मात प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या जयंती साजरा कराव्या, कुठल्या ना कुठल्या माणसाने सहभागी व्हावं. आज छत्रपती राजेंची जयंती करावी, संतूराजेंची जयंती करावी, बाबासाहेबांची जयंती करावी, सगळ्या लोकांची जातीपेक्षाही आपल्याला यांनी मार्गदर्शन आपले आणि आपल्या मार्गदर्शन चालावं ही आमची. या ठिकाणी तुम्हाला असं म्हणायचं आहे की सर्व धर्मातील सर्वांनी या ठिकाणी जयंती साजरी करायची. तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल? हां, तुम्ही काय करता? बोला बोला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी या ठिकाणी महाराजांची पारंपरिक जयंती साजरी करतात. 885 जयंती महाराणा प्रतापची आहे आणि सगळ्यांच्या जयंतीला जातात. सगळ्या धर्मात जातात, सगळ्यांना आम्ही सहभागी करतो. या जयंतीच्या मध्ये कुणाचा राजकीय पक्ष नाही, मित्र परिवार आहे. एवढा भारी आहे सगळ्यांनी या धर्मासाठी काय करावं यासाठी आम्ही जयंती साजरी केली आहे. या महाराणा आमचा समाज आहे. आम्ही राज्यात छत्रपती शिवाजी महाराज पण आमचेच आहे, बाबासाहेब पण आमचेच आहे. कुणाचा धर्म या हिसकावून घेतो. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या टायमाला तुम्ही जयंतीच्या टायमाला ही मिरवणूक काढता, की DJ वगैरे लावता, ही करू नका. आणि ह्यासाठी तुम्ही लोकांना गोरगरिबांना अन्नदान करा. जी भिकारी आहे त्यांना तुम्ही चादरी वाटा. एवढं फक्त मी बोलतो आणि एवढं माझं धन्यवाद करतो. शिवराणा शिवप्रताप, जय भीम, जय शिवराय. शिरोमणी महाराणा प्रताप की जय. शिरोमणी महाराणा प्रताप की जय. शिरोमणी शाहू महाराजांचा, शिरोमणी संभाजी राजांचा, बाबासाहेबांचा, अण्णाभाऊ साठे यांचा, अहिल्याबाई होळकरचा. बोला महाराणा वीर प्रताप की, महाराणा
वीर प्रताप की जय. महाराणा वीर प्रताप की जय शिवराय जय शंभूराय. या ठिकाणी वीर महाराणा प्रताप यांची 485वी जयंती तुळजापूरच्या पावननगरीमध्ये या तुळजाभवानीच्या दारात या ठिकाणी समाज बांधव साजरी करत आहेत आणि त्या जयंतीला या भागातून एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आणि येणाऱ्या भविष्यात यांनी सर्वसामान्याला असा एक संदेश दिलेला आहे की थोर पुरुषांचा महापुरुषांची जयंती साजरी करत असताना डीजे डॉल्बी दारू पिऊन किंवा इतर व्यसन करून कुठल्याही प्रकाराची जयंती साजरी करू नये. जर अशा प्रकारची जयंती जर साजरी करण्याचा प्रयत्न जर करण्यात येत असेल तर त्या ठिकाणी जे थोर महाथोर पुरुष येत आहेत त्यांच्या विचाराची या ठिकाणी खूप मोठा हे होत आहे. काय होत आहे माहिती आहे का? भंग होत आहे. त्यामुळे जयंत्या ज्यावेळेस साजरी करत असतो त्यावेळेस आपण डीजे आणि डॉल्बीचा वापर न करता सर्व थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात. मी सत्यवादीसोबत वैजनाथ सुरोशे. जय महाराज.